ओम शांती. आज दिनांक 1/3/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आपसामध्ये खूप खूप आत्मिक प्रेमाने राहायचे आहे. कधीच मतभेदामध्ये यायचे नाही. प्रश्न: प्रत्येक ब्राह्मण मुलांना आपल्या मनाला कोणती गोष्ट विचारायची आहे? उत्तर: आपल्या मनाला विचारा. 1. मी ईश्वराच्या हृदयावर राज्य करत आहे. 2. माझ्यामध्ये दैवी गुणांची धारणा किती झाली आहे? 3. मी ब्राह्मण ईश्वरीय सेवेत विघ्न तर घालत नाही. 4. नेहमी खीरखंड म्हणजे गोड राहतो. आमच्या आपसामध्ये एकमत आहे. 5. मी नेहमी श्रीमताचे पालन करतो. गीत. भोलेनाथपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. ओम शांती. तुम्ही मुलं आता ईश्वरीय संप्रदाय आहात. अगोदर आसुरी संप्रदाय होते. आसुरी संप्रदायाला हे माहीत नाही की भोलेनाथ कोणाला म्हटले जाते. हे पण माहीत नाही की ते वेगळे आहेत, शिवपिता आहेत, काहीच जाणत नाही. आता तुम्ही ईश्वरीय संप्रदाय किंवा ईश्वरीय परिवाराचे आहात. तो तर रावणाचा आसुरी परिवार आहे. खूप फरक आहे. आता तुम्ही ईश्वरीय परिवारामध्ये ईश्वराद्वारे शिकत आहात की एक दोघांसोबत आत्मिक स्नेह कशा प्रकारे पाहिजे. एक दोघांमध्ये ब्राह्मण कुळामध्ये हा आत्मिक स्नेह येथेच भरायचा आहे. जे पूर्णपणे प्रेमळ बनले नाहीत तर ते श्रेष्ठ पद मिळू शकणार नाहीत. तेथे तर एक धर्म एक राज्य असते. आपसामध्ये कोणतेच मतभेद, भांडणे इत्यादी नसतात. येथे तर राजाही नाही. ब्राह्मणांमध्ये देह अभिमान असल्यामुळे मतभेदामध्ये येतात. असे मतभेदामध्ये येणारे सजा खाऊन फास होतात. परत तेथे धर्मामध्ये राहतात तर तेथे शांती राहते. आता तर आसुरी संप्रदाय किंवा आसुरी परिवाराचे आहात. येथे तर ईश्वरीय परिवाराचे आहात. भविष्यासाठी दैवी गुण धारण करत आहेत. बाबा सर्व गुण संपन्न बनवतात. सर्व तर बनत नाही. जे श्रीमतावरती चालतात तेच माळेचे मणी बनतात. जे बनणार नाहीत ते प्रजामध्ये येतात. ते तर दैवी शासन आहे. 100% पवित्रता, शांती, संपत्ती राहते. या ब्राह्मण कुळामध्ये आता दैवी गुण धारण करायचे आहेत. काही तर चांगल्या प्रकारे दैवी गुण धारण करतात, दुसऱ्यांना पण करवतात. ईश्वरीय कुळाचा आपसामध्ये आत्मिक स्नेह पण तेव्हाच असेल जेव्हा देही अभिमानी बनतील. यामुळे पुरुषार्थ करत राहतील. अंतकाळामध्ये सर्वांची अवस्था एकरसासारखी तर होऊ शकत नाही. परत सजा खाऊन पदभ्रष्ट बनते. कमी पद प्राप्त करतील. ब्राह्मणांमध्ये जर कोणी आपसामध्ये खीरखंड बनून राहत नाही तर आपसामध्ये खरट पाण्यासारखे राहतात. दैवी गुणांची धारणा करत नाही तर उंच पद कसे मिळू शकतील? खारट पाण्यासारखे राहिल्यामुळे कधी कधी ईश्वरीय सेवेमध्ये विघ्न घालत राहतात. त्याचा परिणाम काय होईल? ते एवढे उंच पद प्राप्त करू शकणार नाहीत. एकीकडे खीरखंड होण्याचा पुरुषार्थ करतात, दुसरीकडे माया खारट पाण्यासारखे बनवते. यामुळे सेवा करण्याच्या ऐवजी सेवेमध्ये विघ्न घालतात. बाबा सन्मुख समजावतात, तुम्ही ईश्वरीय परिवाराचे आहात. ईश्वराच्या सोबत राहतात. कोणी सोबत राहतात, कोणी दुसऱ्या गावामध्ये राहतात, परंतु एकत्र आहेत ना. बाबा पण भारतामध्येच येतात. मनुष्य जाणत नाही की शिवबाबा कधी येतात, काय करतात. तुम्हाला बाबांद्वारे आता परिचय मिळाला आहे. रचनाकार आणि रचनेच्या आदिमध्ये अंताला तुम्ही जाणतात. दुनियावी लोकांना हे माहीत नाही की हे चक्र कसे फिरते. आता कोणती वेळ आहे? अगदीच अज्ञानाच्या काळोखामध्ये आहेत. तुम्हा मुलांना रचनाकार पित्याने येऊन सर्व समाचार ऐकवला आहे. सोबत समजावून सांगतात की हे शाळीग्राम मुलांनो, माझी आठवण करा. हे शिवपिता आपल्या मुलांना म्हणतात, तुम्ही पावन बनू इच्छितात ना. तुम्ही बोलवत आले आहात. आता मी आलो आहे. शिवबाबा येतातच भारताला पावन बनवण्यासाठी. परत रावण वेश्यालय बनवतो. स्वतःच गायन करतात की आम्ही पतित विकारी आहोत. भारत सतयुगामध्ये संपूर्ण निर्विकारी होता. निर्विकारी देवतांची विकारी मनुष्य पूजा करतात. परत निर्विकारीच विकारी बनतात. हे कोणालाच माहीत नाही. परत पुजारी विकारी बनतात. पूज्य तर निर्विकारी होते, परत पुजारी विकारी बनतात. तेव्हा तर बोलवतात, हे पतित पावन या, येऊन निर्विकारी बनवा. बाबा म्हणतात, या अंतिम जन्मामध्ये तुम्ही पवित्र बना. माझी आठवण करा तर तुमचे पाप भस्म होतील आणि तुम्ही तमोप्रधानपासून सतोप्रधान बनाल. परत चंद्रवंशी क्षत्रिय परिवारामध्ये याल. या वेळेत ईश्वरीय परिवाराचे आहात.
परत दैवी परिवारामध्ये 21 जन्म राहाल. या ईश्वरीय परिवारामध्ये तुम्ही हा अंतिम जन्म पास करतात. यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ करून सर्व गुण संपन्न बनायचे आहे. तुम्ही पूज्य होते, बरोबर राज्य करत होते, परत पुजारी बनले आहात. हे समजावून सांगावे लागेल ना. भगवान पिता आहेत, आम्ही त्याचे मुलं आहोत, तर परिवार झाला ना. गायन पण करतात, तुम्हीच माता पिता, आम्ही तुमची मुलं आहोत, तर परिवाराचे झाले ना. आता बाबांकडून खूप खूप सुख मिळते. बाबा म्हणतात तुम्ही माझे कुटुंब आहात, परंतु पूर्वनियोजित नाटकानुसार रावण राज्यामध्ये आल्यामुळे तुम्ही दुःखामध्ये येतात, तर बोलावतात. यावेळी तुम्ही बरोबर कुटुंबातील आहात. परत तुम्हाला भविष्य 21 जन्मासाठी वारसा देतो. हा वारसा परत दैवी परिवारामध्ये 21 जन्म कायम राहील. दैवी परिवार सतयुग त्रेतापर्यंत चालतो. परत रावण राज्य आल्यामुळे विसरतात की आम्ही दैवी परिवाराचे आहोत. वाम मार्गात गेल्यामुळे आसुरी परिवाराचे बनतात. 63 जन्म शिडी उतरत आलेले आहात. हे सर्व ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही कोणालाही समजावू शकतात. वास्तविक तुम्ही देवी देवता धर्माचे आहात. सतयुगाच्या अगोदर कलियुग होते. सतयुगामध्ये कलियुग म्हटले जात नाही. संगम युगामध्ये तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवले होते. मध्येच हे संगम युग आहे. तुम्हाला ब्राह्मण धर्मापासून परत दैवी धर्मामध्ये येऊन घेऊन जातात. लक्ष्मीनारायणाने हे राज्य कसे घेतले हे समजावून सांगितले जाते. त्यांच्या अगोदर आसुरी राज्य होते. परत दैवी राज्य कधी आणि कसे झाले. बाबा म्हणतात कल्पकल्प संगम युगामध्ये येऊन तुम्हाला ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्मामध्ये घेऊन जातो. हा भगवंताचा परिवार आहे. सर्वजण ईश्वरीय पिता म्हणतात, परंतु बाबांना न जाणल्यामुळे विनाधनीचे बनले आहेत. म्हणून बाबांना काळोखामधून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी येतात. आता स्वर्ग स्थापन होत आहे. तुम्ही मुलं शिकत आहात, दैवी गुण धारण करत आहात, हे पण माहीत व्हायला पाहिजे. शिवजयंती साजरी करतात ना. स्वर्गीय पिता स्वर्गाची स्थापना करण्यासाठी स्वर्गामध्ये तर येणार नाही ना. असे म्हणतात मी नर्क आणि स्वर्गाच्या संगमामध्ये येतो. शिवरात्री म्हणतात ना, तर रात्रीमध्ये येतो. हे तर तुम्ही मुलंच समजू शकतात. जे समजतात ते दुसऱ्यांना पण धारण करवतात. हृदयावरती पण तेच राज्य करतात. जे मनसा वाचा कर्मणं सेवेमध्ये तत्पर राहतात. जशी जशी सेवा करतात तेवढे हृदयावर राज्य करतात. कोणी सर्वांगीण सेवा करणारे असतात. सर्व काम शिकायला पाहिजे ना. भोजन बनवणे, चपात्या करणे, भांडी घासणे इत्यादी पण सेवा आहे. बाबांची आठवण प्रथम करायची आहे. त्यांच्या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. येथील वारसा मिळालेला आहे. तेथे सर्व गुण संपन्न राहतात. यथा राजा राणी तथा प्रजा. दुःखाची गोष्टच नसते. यावेळेस सर्व नर्कवासी आहेत. सर्वांची उतरती कला आहे. परत आता चढती कला होईल. बाबा सर्वांना दुःखापासून सोडून सुखामध्ये घेऊन जातात. म्हणून बाबांना मुक्तिदाता म्हटले जाते. येथे तुम्हाला नशा राहतो. आम्ही बाबांकडून वारसा घेत आहोत, लायक बनवत आहोत. लायक तर त्यांनाच म्हणणार जे दुसऱ्यांना राजाई पदाचे लायक बनवतात. बाबांनी समजावले आहे. शिकणारे तर खूप येतील. असे नाही की सर्वजण 84 जन्म घेतील. जे थोडासा अभ्यास करतील तर उशिरा येतील. ते जन्म पण कमी घेतील ना. कोण 80, कोण 82, कोणी लवकर येतात आणि कोणी उशिराच येतात. सर्व अभ्यासावर अवलंबून आहे. साधारण प्रजानंतर येईल आणि त्यांचे 84 जन्म होऊ शकणार नाही. नंतर येत राहतात. जे अगदी शेवटी येतात, त्रेताच्या अंतामध्ये येऊन जन्म घेतील. परत वाम मार्गामध्ये जातात. उतरण्यासाठी सुरू होते. भारतवासीने कसे 84 जन्म घेतले आहेत त्यांची ही शिडी आहे. हे सृष्टीचक्र नाटकाच्या रूपामध्ये आहे. जे पावन होते तेच आता पतित बनले आहेत. परत पावन देवता बनायचे आहे. बाबा जेव्हा येतात तर सर्वांचे कल्याण होते. म्हणून याला खूप अमूल्य युग म्हटले जाते. बाबांचीच महिमा आहे जे सर्वांचे कल्याण करतात. सतयुगामध्ये सर्वांचे कल्याण होईल. कोणते दुःख नसते. हे तर समजून सांगावे लागेल की आम्ही ईश्वरीय कुटुंबाचे आहोत. ईश्वर सर्वांचे पिता आहेत. येथे तुम्ही मातपिताचे गायन करत राहतात. तेथे तर फक्त पिता म्हटले जाते. येथे तुम्हा मुलांना माता पिता मिळतात. येथे तुम्हा मुलांना दत्तक घेतले जाते.
पिता रचनाकार आहे तर माता पण असेल ना, नाही तर रचना कशी होईल? स्वर्गीय पिता स्वर्गाची कशी स्थापना करतात हे ना भारतवासी जाणतात ना परदेशी लोक जाणतात. आता तुम्ही जाणतात नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होत आहे, तर जरूर संगम युगामध्येच होईल. आता तुम्ही संगम युगामध्ये आहात. आता बाबा समजावतात, माझीच आठवण करायची आहे. आत्म्याला परमपिता परमेश्वराची आठवण करायची आहे. आत्मा आणि परमात्मा वेगळे राहील. खूप काळ सुंदर यात्रा कुठे असेल? सुंदर यात्रा जरूर येतेच असेल. परमात्मा पिता येते येतात. यालाच कल्याणकारी सुंदर यात्रा म्हटले जाते. जीवनमुक्तीचा वारसा सर्वांना देतात. जीवन बंधनापासून मुक्त होतात. शांतिधाममध्ये सर्व जातात. परत जेव्हा येतात तेव्हा सत्वप्रधान राहतात. धर्मस्थापना अर्थ येतात. खाली जेव्हा त्यांची जनसंख्या वृद्धी होईल तेव्हाच राजाईसाठी पुरुषार्थ करू शकतील. तोपर्यंत कोणते भांडण इत्यादी होत नाही. सत्वप्रधानपासून रजोमध्ये जेव्हा येतात तेव्हाच लढाई भांडण सुरू करतात. प्रथम सुख परत दुःख. आता अगदीच दुर्गतीला आले आहेत. या कलियुगी दुनियेचा विनाश, परत सतयुगी दुनियेची स्थापना होणार आहे. विष्णुपुरीची स्थापना ब्रह्माद्वारे करत आहे. जसा पुरुषार्थ करतात त्यानुसार विष्णुपुरीमध्ये येऊन प्रारब्ध मिळवतात. या खूपच चांगल्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. यावेळी तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे की आम्ही ईश्वरापासून भविष्य 21 जन्मांचा वारसा घेत आहोत. जेवढा पुरुषार्थ करून स्वतःला बिनचूक बनवाल, तुम्हाला बिनचूक तर बनायचे आहे. घड्याळ पण लिव्हर आणि सिलेंडर असतात. आता लिव्हर घड्याळ खूप बिनचूक असते. मुलांमध्ये पण कोणी खूप बिनचूक बनतात. काही चुका करतात तर त्यांचे पद कमी होते. पुरुषार्थ करून बिनचूक बनायला पाहिजे. आता सर्व बिनचूक चालत नाही. पुरुषार्थ करवणारे तर एक बाबाच आहेत. भाग्य बनवण्याच्या पुरुषार्थामध्ये कमी आहे म्हणून पद कमी होते. श्रीमतावरती न चालल्यामुळे, आसुरी गुण न सोडल्यामुळे, योगामध्ये न राहिल्यामुळे हे सर्व होत राहते. योगामध्ये राहत नाही तर जसे पंडितासारखे बनतात. योगामध्ये कमी आहे म्हणून शिवबाबांवरती प्रेम राहत नाही. धारणा पण कमी होते तर खुशी राहत नाही. चेहराच मुडद्यासारखा राहतो. तुमची चालचलन नेहमी आनंदित पाहिजे. जसे देवतांची असते. बाबा तुम्हाला खूप वारसा देतात. कोणत्या गरिबाचा मुलगा सावकाराच्या जवळ दत्तक गेला तर खूप खुश राहते ना. तुम्ही पण खूप गरीब होते. आता बाबांनी दत्तक घेतले आहे तर खुशी राहायला पाहिजे. आम्ही ईश्वरी संप्रदायाचे बनले आहोत, परंतु भाग्यामध्ये नाही तर काय केले जाऊ शकते? पद भ्रष्ट होते. पट्टराणी बनत नाही. बाबा पट्टराणी बनण्यासाठीच येतात. तुम्ही मुलं कोणाला समजावू शकतात की ब्रह्मा, विष्णू, शंकर तिन्ही शिवबाबांची मुलं आहेत. भारताला परत ब्रह्माद्वारे स्वर्ग बनवतात. शंकराद्वारे जुन्या दुनियेचा विनाश होतो. भारतामध्ये बाकी थोडे शिल्लक राहतात. प्रलय तर होत नाही, परंतु खूप खलास होतात. जसे की प्रलय झाल्यासारखे वाटते. रात्रंदिवसांचा फरक पडतो. ते सर्व मुक्तिधाममध्ये चालले जातील. हे तर पतित पावन बाबांचे काम आहे. बाबा म्हणतात, देही अभिमानी बना, नाहीतर जुने संबंधी आठवणीत येत राहतात. त्यांना सोडले आहे तर बुद्धी जात राहते. नष्टमोहा बनले नाहीत, याला बेबिचारी आठवण म्हटले जाते. सद्गती मिळू शकत नाही, कारण दुर्गतीमध्ये असणाऱ्यांची आठवण करत राहतात. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. 1. बापदादांच्या हृदयासीन बनण्यासाठी मनसा वाचा कर्मणा सेवा करायची आहे. बिनचूक आणि सर्वांगीण भूमिका करणारे बनायचे आहे. 2. असे देही अभिमानी बनायचे आहे जे कोणतेही जुने संबंध आठवणीत यायला नको. आपसामध्ये खूप आत्मिक प्रेमाने राहायचे आहे. खारट पाण्यासारखे बनायचे नाही. वरदान. नेहमी बाबांच्या सोबतीच्या अनुभवाद्वारे कष्टाची अविद्या करणारे अतींद्रिय सुख किंवा आनंद स्वरूप भव. नेहमी बाबांच्या सोबतीच्या अनुभवाद्वारे कष्टाची अविद्या करणारे अतींद्रिय सुख किंवा आनंद स्वरूप भव. जसे मुलगा जर बाबाच्या गोदीमध्ये आहे तर त्याला थकावट येत नाही. आपल्या पायाद्वारे चालेल तर थकेल पण आणि रडेल पण.
इथे पण तुम्ही मुलं बाबांच्या कडेवरती बसून चालत आहात. काहीच कष्ट किंवा कठीण अनुभव होत नाही. संगम युगामध्ये जे नेहमी सोबत राहणारे आत्मे आहेत त्यांच्यासाठी कष्ट अविद्या मात्र अनुभव होते. पुरुषार्थ पण एक नैसर्गिक कर्म होते. म्हणून नेहमी अतिइंद्रिय सुख किंवा आनंद स्वरूप बनतात, स्वतःच बनतात. बोधवाक्य: गुलाब बनून आपल्या आत्मिक वृत्तीद्वारे वातावरणामध्ये आत्मीयतेचा सुगंध पसरत राहा. गुलाब बनून आपल्या आत्मिक वृत्तीद्वारे वातावरणामध्ये आत्मीयतेचा सुगंध पसरवत राहा. ओम शांती.